संजय गायकवाड यांचं डाळ पुराण राज्यभर चर्चेत आहे। मात्र त्यांच्याच मतदारसंघातील जिल्हा सामान्य रुग्णालयात मात्र घाणीचं साम्राज्य पसरलंय। विशेष म्हणजे रुग्णांसाठी ज्या ठिकाणी जेवण बनवलं जातं त्या स्वयंपाकघराला लागूनच घाण साचली। चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे, त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात येण्यास थोडी मदत होणार आहे। गोसेखुर्द धरणातल्या मोठ्या विसर्गाने पूरस्थिती निर्माण झाली आहे। विसर्गामुळे वैनगंगेच्या पातळीत वाढ झाली आहे। वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसलाय। वर्धा जिल्ह्याच्या 8ही तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे। जिल्ह्यातील शेकडो घरांचं नुकसान झालंय। 3 गोठ्यांचं सुद्धा नुकसान झालंय। देवळी तालुक्यात भिंत पडल्यामुळे एक गाय सुद्धा दगावली। वाशिम जिल्ह्यातील 3 मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। जिल्ह्यातील सोनल, एकबुर्जी आणि अडाण या 3 महत्त्वाच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये अर्ध्याहून अधिक साठवण क्षमता भरली आहे। या पाणीसाठ्याचा फायदा खरीप हंगामातील पिकांना तसंच ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याला देखील होणार आहे। भंडारा बायपास महामार्गाच्या कडा पुन्हा कोसळल्यात। विशेष म्हणजे अवघ्या 5 दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते या महामार्गाचं उद्घाटन झालं होतं आणि आता पहिल्याच पावसात या महामार्गाच्या कडा कोसळल्यात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।